पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं। तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि भारताने आपलं युद्ध कौशल्य वापरून पाकिस्तानला पुरतं जेरीस आणलं। या काळात पाकिस्तानची एवढी दयनीय अवस्था झाली की चक्क पाकिस्तानला भारतापुढे युद्धबंदीची याचना करावी लागली आणि भारताने छुपे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला पुरतं नमवलं। ही संपूर्ण भारतीयांसाठी गौरवाची घटना होती। मात्र त्याच पाकिस्तानला आता भारतापाठोपाठ अफगाणिस्तानातील तालिबान समोर देखील झुकावं लागले आणि कायमच आपल्या दहशतवादी कारवायांमुळे विविध देशांना जेरीस आणणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एका देशासमोर गुडघ्यावर यावं लागलं। तेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात नेमकं काय घडतंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर दिनांक 9 आणि 10 ऑक्टोबरला पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, खोस्ट, जलालाबाद, पक्तिका या भागात हवाई हल्ले केले, ज्यात डझनभर अफगाणी लोकांचा मृत्यू झाला। तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाण यांच्यात घमासान युद्ध सुरू झालं। त्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देत अफगाण सैन्याने पेशावर मध्ये गुप्तचर कारवायांचं केंद्र असलेल्या एका प्लाझावर ड्रोन हल्ला केला आणि दोन्ही देशांमधला तणाव वाढत गेला। त्यानंतर अफगाणी सैन्याने पाकिस्तानचे 58 सैनिक मारले आणि अफगाण पाकिस्तानपेक्षा सरस ठरला। म्हणूनच हा वाढत असलेला तणाव आणि पाकिस्तानवर वारंवार होत असलेले हल्ले बघता पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली आणि पाकिस्तानच्या विनंतीनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धात 48 तासांची युद्धबंदी लागू करण्यात आली। भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता ही युद्धबंदी लागू झाली। यात तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी दुसऱ्या बाजूने उल्लंघन होत नाही तोपर्यंत अफगाण सैन्याने युद्धबंदीचे काटेकोर पालन करावे, ही युद्धबंदी पाकिस्तानच्या विनंतीवर लागू करण्यात आली आहे असं स्पष्ट केलं। खरं तर अफगाण माध्यम टोलो न्यूजच्या मते पाकिस्तानने सुरुवातीला अफगाणच्या प्रत्युत्तराला घाबरून दीर्घकालीन युद्धबंदीला मान्यता दिली होती। मात्र अफगाणिस्तानमध्ये फक्त 48 तासांची मर्यादित युद्धबंदी जाहीर केली आणि भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर अफगाण विरोधी कुरापत्या करणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा गुडघ्यावर येण्याची वेळ आली। त्यामुळे आता अफगाणिस्तानकडून मिळालेल्या या धड्यानंतर पाकिस्तान आता तरी सुधरेल का? पाकिस्तानकडून विविध देशाच्या विरोधात होत असलेल्या दहशतवादी कारवायांना लगाम लागेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।